नमस्कार. आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म्य अध्याय 3. प्रमाणं भवाब्दैरिदं मामकानां नितंभाकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आता आधी 3ऱ्या अध्यायाचा आपण सारांश पाहूया. या अध्यायामध्ये श्रीधर कवी सांगतात, या लोहदंड क्षेत्राच्या परिसरात पूर्वी जानू नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची सत्यकी नावाची पत्नी हे राहत होते. त्यांना एक मुलगा होता, त्याचे नाव पुंडलिक. हा मुलगा पुढे पुत्र कर्तव्य नीट पार पाडत नव्हता. तो माता पित्याशी नीट वागत नव्हता, त्यांची काळजी घेत नव्हता. लग्नानंतर मुलगा सुधारेल म्हणून त्यांनी त्याचे लग्न केले. किमान घरात लक्ष देईल, आपली काळजी घेईल या आशेने त्यांनी त्याचे लग्न लावून दिले. पण आता तो त्यांना प्रत्येक वेळी घालून पाडून बोलू लागला, त्यांची उपासमार करू लागला. बिचारे अगदी दुःखी कष्टी झाले. त्याच वेळी एकदा काशीकडे जाणारा यात्रेकरूंचा एक जथा त्या गावी आला. तेव्हा पुंडलिकाच्या आईवडिलांनी देखील काशीला जाण्याची परवानगी मागितली. आणि काय आश्चर्य, पुंडलिक हो म्हणाला. त्याने आपल्या वृद्ध माता पित्याला पायी काशी यात्रेस पाठवून दिले. 2-4 दिवसांनी अजून काही यात्रेकरू आले आणि ते पुंडलिकाला पण काशीला चल म्हणून आग्रह करू लागले. तेव्हा पुंडलिकाने एक घोडा केला आणि बायकोला सोबत घेऊन घोड्यावर बसवून, म्हणजे बायकोला घोड्यावर, आईबापांना पायी पाठवलं. लोकांबरोबर यात्रेला निघाला. पुढे प्रवासात ही मंडळी रस्ता चुकली आणि कुक्कुट स्वामींच्या आश्रमात येऊन पोहोचली. तेथे मुक्कामात पुंडलिकाने पाहिले की 3 दिव्य अशा सुंदर स्त्रिया स्वामींच्या आश्रमात झाडलोट सडा संमार्जन करीत आहेत. पुंडलिकाने त्यांना विचारले, तुम्ही कोण, या आश्रमात काय करता? तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही गंगा यमुना सरस्वती. आपण इथे काय येतो हे सांगताना त्या म्हणाल्या, लोक आमच्यामध्ये जेव्हा स्नान करतात तेव्हा त्यांच्या पापांनी आम्ही मलिन होतो आणि आमचे पावित्र्य परत मिळवण्यासाठी आम्ही ह्या कुक्कुट स्वामींच्या आश्रमात येतो. हे स्वामी थोर मातृपितृभक्त आहेत म्हणून आम्ही त्यांची सेवा करतो आणि त्यांच्या सेवेने आम्ही पुण्य पावन होऊन पवित्र होतो. हे ऐकून पुंडलिकाला उपरती झाली, त्याचे डोळे उघडले. त्याने त्या देवतांकडून मातृपितृ सेवेचे महत्त्व जाणून घेतले. त्याने त्वरित यात्रेत माता पित्याचा शोध घेतला, त्यांना यात्रा घडवली. त्यानंतर गावी आल्यावर तो आपल्या माता पित्यांची निरंतर अशी सेवा करू लागला. एक दिवस पुंडलिक आपल्या माता पित्याची चरणसेवा करत असताना स्वतः देव त्याचे दर्शन घ्यायला आणि त्याला दर्शन द्यायला आले. आईवडिलांचे पाय चेपीत असलेल्या पुंडलिकाने तिथलीच एक वीट देवापुढे भिरकावली आणि सांगितले, आपली सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवरती निवांत उभे राहा. मी त्या दिवसापासून विठ्ठल तिथे 28 युगे उभे आहेत. मी त्याच, हे शंकर सांगतात पार्वतीला, मी त्याच विठ्ठलाचे तप करत असताना माझ्या शरीरातून जो घामाचा पूर व्हायला तीच ही भीमा नदी झाली. या पंढरीतल्या पांडुरंग देवतेच्या चरणाजवळून ती नदी वाहत आहे. शिव पार्वतीला सांगतात, प्रिये, तेव्हापासून हे सावळं परब्रह्म कटीवर हात ठेवून त्या विटेवरती गेले 28 युग उभा आहे. श्री गणेशाय नमः. शिव म्हणे पद्मनेत्री, पार्वती सुंदरे चारुगात्री, अचळ राजे हिमाचल पुत्री, कथा श्रोती सावधायका. मी जपतो जो मंत्र गुह्याचे निज सुंदर, तो पुराण पुरुष साचार, लीला त्याची ऐकपा. लोहदंड क्षेत्री पूर्वी जाण, जानुदेव नाव ब्राह्मण, निष्पापी सात्विक जाण, जितेंद्रिय सत्यवादी, आळुनिया निजमन, भगवंती ठेविले अनुदीन. त्याची स्त्री पतिव्रती रत्न, सत्या नाम तियेचे, पतिसेवेसी सदा अनुकूळ, सत्यवचनी गुण सुशीळ, तप करती बहुतकाळ, तो एक पुत्र झाला तिसी. पुंडलिक नामाभिधान, 16 वर्षी झाला पूर्ण, केले तयाचे लग्न, पर तो दुष्ट दुर्जन झाला. बोले सदा दुष्ट उत्तर, त्याने उले जुव्वार, स्त्री घेऊन दुराचार, वेगळा झाला ते धवा, सदा करी विनोद टवाळी,
नसतीच घेऊन ये कळी, वैश्याची संगती धरली, नटव्या जवळी सदा बैसे. माय बापे जरी शिकविले, तरी परमामंगळ गोष्टी बोले. जेणे होय जीव मारिले, दोघ माये बापाचे. त्याने हृदय होत खंड, ऐसे बोले बोल प्रचंड. मातेसी म्हणे हे रांड, व्यर्थ बोले कासया. जिने 9 मास वाहिले पोटी, तीस म्हणे परम करंटी. थेरडे वागू नको माझे दृष्टी, मी बहुत कष्टी तुझ करता. पित्यास म्हणे कधी जाशी मरोन, ते दिवशी मी सुखी होईन. ऐसे ऐकताची वचन, कष्टी होती दोघेही. म्हणती प्राण द्यावा ते बरे, परी पुत्राची संगती पुरे. दोघे वृद्धे चिंता तूर, पुत्र भये भयभीत. तो वाराणसीये चालली यात्रा, पोहा राहावया आले लोहदंड क्षेत्रा. ती दोघे त्या अवसरा, जाती झाली काशीशी. आता ही कथा सांगितली आहे, आता विस्तारानं सांगते. पहिलं छोट्यामध्ये होतं आपलं एकदम. तर शंकर म्हणाले पार्वतीला, पुढची कथा तुला सांगतो. आता ज्याचा मी मंत्र जप करतो त्याचं मी तुला काय ते लीला ऐक आता. लोहदंड क्षेत्रामध्ये पूर्वी जानुदेव नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची सत्या नावाची पत्नी होती. आता आळून या मन म्हणजे मनाचं एकदम हे केलं, आवरून संयम करून ते ईश्वराच्या चरणी लावलं होतं. दोघं जण असे तप करत देवाचं सतत नाव घेत. तर एक पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं पुंडलिक. 16 वर्षाचा झाला, त्याचं लग्न केलं. पण तो असा दुष्ट निघाला, सतत आईबापाला वेडवाकडं बोलायचं, सतत विनोद करायची. वैश्याची संगती धरली म्हणजे काय, इथं तो वैश्यासारखा असा कंजूस झाला. कुठल्या काही गोष्टी कोणाला देईना, आईबापाला देखील कोणती गोष्ट तो देईना झाला. आणि वाईट वाईट तिला बोलतो, रांडे मर, माझ्या पुढे तोंड दाखवू नको. बापाला म्हणतो कधी मरतोस, तू जिवंत आहे म्हणून मला त्रास होतो. इतकं त्यांना नको नको ते करून सोडलं त्याने, एवढं की बिचारे पुत्राच्या भयाने जीवन जगत होते. म्हणजे काय आता मारायचंच बाकी, किंवा मारतही असेल कोणाला माहिती. त्या काळामध्ये सुद्धा तिला थेरडे, माझ्यासमोर दिसू नको असं बोलायचा. आणि मग दोघे बिचारे असे भयभीत जीवन जगत होते. तर एकदा एक जथा आला, तिथं राहायला, आणि तो काशीला चालला होता. मग हे दोघे परत काशी क्षेत्राला निघाले होते. मुलाला विचारलं जाऊ का, तो तर म्हणे लगेच निघा, तुम्ही इथून जा एकदाचे, नाही तर तुमचं मला आता कष्ट झालंय सगळे जीवाला, जा एकदाचे. आणि पूर्वी कसं होतं, काशीला गेलेलं माणूस बहुधा परत जिवंत येतच नव्हतं. रस्त्याने जंगल, लुटारू, श्वापद, अन्न पाणी कसं मिळतंय, काय मिळतंय माहिती, म्हणजे म्हातारे काही परत येणार नाही त्याला खात्री होती. दोघे पुसती पुंडलिका, आम्ही वाराणसीन एका, यर म्हणे मूर्त आहे निका. तुम्हीच निघावे लवकरी, तुम्ही जावे येथून झडकरी, नाहीतरी तुमची नवरे उरी. एरे निघाली लवकरी, दुःखितांतरी होऊन या. ऐसी ती दोघे निघाली, तो आणिक मागोनी यात्रा आली. पुंडलिके ते देखली, मग ते वेळी करती कायम, मग ते वेळे करती कायम. मग म्हणे स्त्रियेसी, चल जाऊ वाराणसी, कैसी पाहू आहे काशी, द्रव्य मजपसी बहु आहे. मग दोही अश्व घेतले, स्त्रियेसी एकावरी बैसविले. तुझ्यावरी आपण आरोहण केले, वेगे चालले काशीये. न देखील वृद्धे चालता, सत्य माता जानदेव पिता. अंगी असून अशक्तता, चरणी चालती दोघेही. आपण वेगळा चिराहे, त्या दोघांची वाट न पाहे. ऐश्या परी वाराणसीये, जवळी जवळी पातली. तो वाराणसीच्या दक्षिण भागी, कुक्कुट वसे महायोगी. ते काही चुकोने आडमार्गे, कुक्कुट आश्रम पातला. तो पुंडलिक स्त्री समवेत, मागे माता पिता दोघे येत. मार्ग चुकून निश्चित, कुक्कुट आश्रमी पातली. पार्वती म्हणे सदाशिवा, हा मज ऐकोन नावा, कुक्कुट कोणतो ओळखावा. द्विपदकी चतुष्पद. शिव म्हणे भवानी ये जाण, कुक्कुट नामे ब्राह्मण. तो जैसा सूर्यनारायण, दुसरा तो पृथ्वीवरी. ज्ञाता जैसा बृहस्पती पूर्ण, ही एकमुखाचा चतुरानन. ज्याचे प्रातःकाळी करता स्मरण, महाविघ्न दूरी होय. यद्यपि लोक त्याचे करती स्मरण, दुःस्वप्न होय सुस्वप्न. त्याचा महिमा संपूर्ण, कोणा लागी वर्णवे. माता पितयाची सेवा करून, उरला काळ जो पाहून. दोघापाशी सांगे पूर्ण, त्यास नवी संवेक्षण भरी. त्याने देखील नाही भागीरथी, गेला नाही वाराणसी प्रती. भजन खाले अहोराती, उसंत नाही तयासी.
ऐसे कल्याण रूपे पार्वती सरस्वती यमुना भागीरथी पहाटे त्याच्या आश्रमा येती संमार्जन करती तिघी जणी. जगाची पापे घेऊन तिघी होती आतिमडीन कुक्कुट आश्रमी सेवा करून दिव्य रूप त्या होती पै. तिघी माथा घेऊन घागरी येती पहाटेच्या प्रहरी संमार्जन करून क्षणाभितरी दिव्य रूप होऊन जाती. विश्वाची पापे आपण घेती कुक्कुटाचे आश्रमी सर्व जळती. ऐसा महिमा त्याचा पार्वती न वर्णवेची मज लागी. धन्य ते पुरुष महामती ऐशा ज्यांच्या दिव्य कीर्ती. पुंडलिक त्या आश्रमाप्रती येऊन राहिला. आश्रमासमीप धर्मशाळा देख तेथे उतरला पुंडलिक. मायबाप इतर लोक एकीकडे उतरले. कुक्कुट सहज आश्रमाबाहेरी आला देखून ते सत्वरी. म्हणे पुंडलिक काशी नगरी येथून किती दूर आहे. एरू म्हणे वाराणसी म्या देखिली नाही कैसी. मी नेणे भागीरथीसी कोणीकडे आहे ती. पुंडलिक हासिला ते वेळी तू कासिया रासी स्थळी. तू काशी नाही देखिली अजूनपर्यंत ब्राह्मणा. कुक्कुटने दी प्रत्युत्तर आश्रमात गेला सत्वर. रात्र झाली 2 प्रहर लोक समग्र निजेले. तो गंगा यमुना सरस्वती श्रीकुंभ घेऊन येती. परममळीन दिसती कळा कांती काही नसे. तो पुंडलिक जागाची तेथे तेने देखील अकस्मात परम झाला भयभीत. पिशाचे वत तिघी दिसती. पुंडलिक झाला मूर्छागत मागोती त्याकडे पाहत. तव त्या सडा संमार्जन करत तिघी जणी क्षण मात्र. एक वेगे झाडीत एक चौकडे सडा शिंपित एक लवकरी सारत. सतेजे होत रूप त्यांचे दिव्य रूप झाल्या सुंदरी. जशा सावित्री लक्ष्मी गौरी प्रभा त्यांची नखावरी सूर्या समभासतसे. ते पुंडलिके देखोनी परमाश्चर्य करी म्हणी. मग आडवा मार्गास येऊनी तिघी जणीशी पुसत. म्हणे तुम्ही कोण सांगा मज तुमची स्वरूपे असती सतेज. येथे येऊन काय करता काज काय निमित्त ऐसे हे. ऐसे एकाएकी वचनोक्ती काय बोले भागीरथी. म्हणे दुरात्मया पापमूर्ती परत होई चांडाळा. मग माता पित्यांनी आपलं विचारलं. त्यांनाही माहिती होतं पोराला आपण नकोच आहे पण बाबा आम्ही काशी यात्रेला जाऊ का. तो तर म्हणला लगेचच निघा तुमचा आत्ताच मुहूर्त आहे. नाही निघालात तर बघा तुम्हाला लवकरच त्रास होईल कसा. तो गेले बिचारे घाबरून. परत एक जथा आला ते त्याच्या मागे लागले की तू पण चल आता काशीला. मग ह्याने मनात विचार केला. बायकोला म्हटलं चल आपण पण कशी काशी आहे कशी भागीरथी आहे बघून येऊया. माझ्याकडे पैसा बक्कळ आहे काय काळजी करू नको. मग 2 घोडे घेतले. एका घोड्यावर बायको एका घोड्यावर आपण. रस्त्याने बघितले म्हातारे अशक्त आईबाप चालतात आहेत पण त्यांच्याकडे काय ह्याने लक्ष दिलं नाही. असे करत 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 हे काशीपर्यंत आले आणि तिथं ह्यांचा रस्ता चुकला. दक्षिणेकडच्या भागाला चुकून ते गेले कुठे तर कुक्कुट आश्रमात गेले. आता पार्वतीने विचारलं देवा हे कुक्कुट म्हणजे काय. द्विपद आहे 2 पायाचा आहे 4 पायाचा आहे नक्की कुक्कुट म्हणजे काय सांगा. मग शंकर म्हणाले अगं कुक्कुट नावाचा ब्राह्मण आहे तो. जसा काही एखादा सूर्यनारायण आहे असा तपस्वी आहे. त्यासारखा पृथ्वीवर दुसरा कोण नाही आहे. आणि तो म्हणे असा त्याच्या स्मरण जरी केलं तरी लोकांची वाईट स्वप्न होतात ती चांगली होतात. माता पित्यांची सेवा करून उरलेला काळ त्यांच्यापाशीच तो घालवतो. त्यांना क्षणभर पण एकटं सोडत नाही. त्याने येतो एवढा काशीच्या जवळ राहतो पण त्याने काय भागीरथी पाहिली नाही वाराणसी पाहिली नाही. सतत आईबापांच्या शेजारीच त्याची सेवा चालू आहे. साक्षात गंगा यमुना सरस्वती त्याच्या आश्रमाला येऊन सडा संमार्जन करतात. मग हे झाले आश्रमात त्याच्या उतरला पुंडलिक आणि आईबाप आणि बाकीची मंडळी दुसऱ्या ठिकाणी उतरले. ते सगळेच रस्ता चुकले होते ना. मग तिथं पथारी मांडली अंगणामध्ये आणि ते बाहेर आला कुक्कुट स्वामी. तर पुंडलिकाने विचारलं इथून काशी किती लांब आहे. तो म्हणतो बाबा मी बघितलीच नाही मी कधी काशीला गेलो नाही मी भागीरथी बघितली नाही मला काय माहिती. तर म्हणे हसून म्हणतो एवढ्या जवळ राहतो ब्राह्मणा तू साधं काशीला अजून गेला नाही काय तुझा उपयोग आहे. तो काय उत्तर दिलं नाही. आपल्या आश्रमात जाऊन आतमध्ये बसला. मग रात्र झाली सगळे झोपी गेले जेवण खाऊन. तेव्हा त्यानं बघितलं तर 3 स्त्रिया अशा मळीन घाणेरड्या जशा काय भूतपिशाचे वाटाव्यात अशा डोक्यावरती पाणी घेऊन ह्याच्या कुक्कुट स्वामीच्या अंगणामध्ये येतात. मग एक झाडू मारते एक कचरा उचलते एक सडा संमार्जन करते एक रांगोळी काढते. असं सगळं जसं जसं त्या काम करतात
तसं तसं त्यांचं शरीर असं सुंदर होत गेलं. कारण त्यांच्याकडे ती सगळी लोकांनी आंघोळी करून ती पापं असतात ना, ती पापं त्या घेतात. मग त्या इकडे येऊन त्यांची पापं जळून जातात. मग हा त्यांना आडवा गेला आणि विचारू लागला, तुम्ही कोण आहे? तुम्ही तेजस्वी स्त्री आहे, मग तुम्ही आश्रमात येऊन काय करता? मग तेव्हा ती भागीरथी म्हणजे गंगा तिनं बघितलं आणि म्हणले, पाप्या दुरात्म्या, तू तर लांबच राहा, तू आमच्या जवळ सुद्धा येऊ नकोस, असं त्याला झटकून टाकलेलं आहे. साधू निंदक परमखळ, करशी आम्हासी तू विटाळ, मार्ग सोड झाली वेळ, जावयासी आम्हा ते. ऐसी ऐकताची मात, पुंडलिक झाला सद्गदित, धावून त्यांचे चरण धरत, मदपतितासी तारावे. मग त्या बोलती वचना, उठ उठ रे ब्राह्मणा, कोटी जन्मीचे पुण्य जाना, फळा आले आजी तुझे. तुझे पुण्यरूप पूर्व पुण्यरत्न खाणी, उघडले आजीचे दिनी, तू आम्हास देखले नैनी, उद्धरुणी गेलासी. तू ये जन्मी होतासी खळ, परी जन्मोजन्मीचे पुण्य सबळ, तू दृष्टी देखील कुक्कुट सुशील, महाराज साधू पै. तुझे अज्ञान कपट गेले, तेने ये जन्मीचे पाप गेले, म्हणून आमचे दर्शन झाले, ज्ञानदृष्टी तुझ लागे. पुंडलिक म्हणे, तुम्ही तिघी जणी, तुमची नावे सांगा मज लागुनी, म्हणून लागत असे चरणी, तुमचे प्रभेस उन्हातरणी. म्हणती गंगा यमुना सरस्वती, तिघी जणी आम्ही निश्चिती, हा कुक्कुट साधू महामती, याची कीर्ती आगाध. त्रैलोकीची पापे सकळ, आम्ही क्षाळून करतो निर्मळ, त्याने आम्हास बैसती मळ, त्याने सुशील होतो सदा. प्रतिदिनी येऊन करतो पापाचे क्षालन, त्याने येथे सकळ पाप होय दहन, साधू सेवा करताची. अरे या साधूचा महिमा, वर्णावया सामर्थ्य नाही आम्हा, चतुर्मुख ही ब्रह्मा, तोही याते वंदित. पुंडलिक म्हणे ते वेळे, ऐसे याने काय पुण्य केले, ते आता सांगावे वाहिले, मज बाळका पै. गंगा म्हणे, याचे पूर्व पुण्य, कोणा नव्हे याचे वर्णन, भगवान शिव विष्णू चतुरानन, त्याही महिमा गम्य याचा. ये जन्मीचा सत्कथा चरणा, तेचा ऐक तू ब्राह्मणा, मायबापाचे सेवे विना दैवत नसे दुसरे. तैसा शिवा आणि गौरी, तीच स्वरूपे ही खरी, म्हणून दिवस आणि रात्री सेवा करी उभयाची. मायबापाचे सेवेहून अधिक नाही थोर पुण्य, कोटी यागाचे श्रेय पूर्ण, एका दिवसाप्रती. पृथ्वी प्रदक्षिणा 3 पर्येसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसीसी, 1 नमस्कार मातेसी, तितकेचे पुण्य होय पै. जो पितयाची सेवा करीत, त्यास ज्ञान होय अद्भुत, त्यापुढे येऊन भगवंत उभा तिष्ठत राहे पै. मातृदेव पितृदेव निश्चिती, ऐसी बोले वेदश्रुती, पुराणी महिमा निश्चिती, नाही मिती पुण्याते. जो माता पित्याची निंदा करी, तो परमचांडाळ दुराचारी, तो पडेल अघोरी कल्पवरी पर्यंत. तो मातेसी आपले निंदी, त्याची जन्मोजन्मी भरे व्याधी, पिता निंदी तो त्रिशुद्धी, पिशाच होय दुरात्मा. त्याचा नव्हे विटाळ, त्यास यम येऊनी गांजील, कुंभीपाका माझी घालील, विटंबील नाना परी. तो जन्मोजन्मी अपयशी, यश कधीच नव्हे तयासी, तो होईल अल्पायुषी, जो माता पित्या दुःख दे. तो पुंडलिक म्हणे, ते वेळी इतकी पापे मज घडली, अनुतापे ते वेळी स्पुंदून स्पुंदून रडतसे. म्हणे, हा नरदेह उत्तम, व्यर्थ गेला माझा जन्म, परम दुर्जन मी आदम, पाप परम घडले मज. म्हणे, आईसा मी पापी निश्चित, मज सांगा काही प्रायचित्त. म्हणून चरण धरित भागीरथीचे पुढती. जान्हवी म्हणे ते अवसरी, तू माता पित्याची सेवा करी, जैसी शिव आणि गौरी तैशा परी पूजिका. तेने तुष्टोनी भगवंत तुझपासी येईल निश्चित, तू त्रिभुवनी होशील विख्यात, माझा हा सत्यवर तू ते. तो ऐसे बोलून तिघी जणी गेल्या स्वस्थानातेची क्षणी, मग पुंडलिक त्यास नमुनी तेच वेळी निघाला. माता पित्यास ते वेळी घोड्यावरी बैसविली, दोघा हाती करविली वाराणसी यात्रा यथाविध. करविले गयावर जन, प्रयागी करविले माग स्नान, स्त्री समवेत आपण सेवा करी तयाची. ऐसी करून दिव्य यात्रा परतून आला लोहदंड क्षेत्रा,
आपले आश्रमी माता पित्रा सर्वदा अर्चित. जैसी कुक्कुटे केली भक्ती तैसीच पुंडलिक निश्चिती. चरणतळ हाती अहोरात्री न निजेची कदाही. जे जे समय जे जे लागे ते ते पूर्वी निजांगे. सेवा न करता भागे कदा काळी पुंडलिक. पूर्वाध्यायी निरूपण भगवंत आला द्वारकेहून. तो बाळवेश धरून लक्ष्मी पुढे आला असे. आता आपण हे ऐकलंच आहे की गंगा यमुना सरस्वती कुक्कुट स्वामीच्या आश्रमात येऊन झाडायच्या. मग याने काय केलं, त्यानं अडवलं आणि विचारलं कोण तुम्ही. मग गंगा म्हणली तू आधी लांबच जा, तुझ्यामुळे आम्हाला विटाळ नको. साधूची निंदा करणारा असा परम चांडाळ आहेस तू. मग त्याने चरण धरले आणि मला पतिताला तारा म्हणून सांगितलं. मग म्हणले उठ उठ ब्राह्मणा, तू या जन्मी पापीच आहेस, पण गेल्या जन्माचं तुझं पुण्य होतं म्हणून तुला आमचं दर्शन झालं. आणि तुला आमचं दर्शन का झालं, कारण तुला कुक्कुट स्वामींनी दर्शन दिलं, ते बाहेर आले होते म्हणून आम्ही तुला दिसलो. आणि मग सांगितलं आम्ही काय येतो ते. मग ह्याने म्हणे असं काय त्यांनी पुण्य केलं की जेणेकरून तुमचं पाप त्याच्या आश्रमी आल्यावरती जळून जातं. मग त्यांनी सांगितलं की परम म्हणजे तो जन्मोजन्मी आधी पुण्यवानच आहे, मागच्या जन्मात सुद्धा सगळ्या. पण ते जाऊ दे, फक्त ह्या जन्माचं जरी त्याचं पुण्य पाहिलं तर तो सतत आपल्या माता पित्यांची सेवा करतो. मग सांगितलं बघ, इथल्या इथं असून ते काशीला गेला नाही, त्याला भागीरथी माहीत नाही, कारण तो फक्त आपल्या आईवडिलांना शिवा आणि गौरी मानतो आणि त्यानुसार तो त्यांची सतत सेवा करतो. त्यांना हवं नको ते सगळ्या त्यांच्या इच्छा पुरवतो. आता हे सगळ्या अध्यायातून सगळ्या पुराणात आई बाप गुरु ह्यांचं महत्त्व सांगितलंच आहे आणि त्यांच्याशी जसं वागलं तर काय होतं ते पण सांगितलंय. आता काय ठिकाणी असं ऐकलं होतं की ह्या पुंडलिकानी बायकोला घोड्यावर बसवली होती आणि आईबापाच्या पायाला दोरी बांधून त्यांना ओढत होता किंवा हाताला की चला काशी यात्रेला. मग आता जो असं वागतो आईबापासाठी त्याला कसे पिशाच्य होतो, जन्मोजन्मी व्याधी होतात, अपयश होतं, दरिद्री राहतो, अल्पायुष्य होतो, असं सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यातून पण मग यमाचे दूत उचलून नेतात, रवरव नरकात घालतात, कुंभी पाकी घालतात, असं सगळं भोगावं लागतं पुढं. मग त्याला आता उपरती झाली, पुंजून पुंजून रडायला लागला आणि म्हणला ही सगळी पापं मी केलेली आहेत, तर मला आतून आता कसं काय सुटका. तर म्हणे जा आपल्या आईबापाची सेवा कर, जेवढी तू त्यांची सेवा करशील तर तुला भगवंत शोधायची गरज नाही, भगवंत स्वतः तुझ्याकडे येतील. मग त्यानुसार हा आईबापाला शोधून काढलं, घोड्यावर बसवलं, काशी यात्रा केली. गयावर्जन म्हणजे गयेला जाऊन आपल्या पूर्वजांचं सगळ्यांची पिंडदान करायची. तर इतर ठिकाणी आपण नदीकाठी वगैरे देवळाच्या मागं करतो, पण गयेला प्रत्यक्ष असं विष्णूचं मंदिर आहे, त्यामध्ये विष्णूचं पद आहे, मूर्ती नाही. असं मोठं गोल शंकराच्या पिंडी एवढा घेरा मोठा करून पद आहे आणि सगळी पिंड त्या पदावर टाकायची म्हणजे विष्णू लोकाला गेले असं मानलं जातं. मग सगळी तीर्थयात्रा त्यांच्याकडनं करून घेतली. बायकोसह घरी आला. मग त्यांची आता तो सतत सेवा करू लागलेला आहे आईबापांची. आता मागचं अनुसंधान काय आहे तर विठ्ठल आला, विठ्ठल म्हणजे आपले कृष्ण आला द्वारकेहून इकडे बाळवेश धरून आणि लक्ष्मीच्या पुढं उभा आहे. आता काय घडलं ते आपण पुढचं कथा बघू. करुणी लक्ष्मीचे समाधान तेथून मुरडला भगवान. तो पुंडलिक भक्तपूर्ण जगन्निवासे देखिला. आश्रमापुढे तय वेळा उभा राहिला घन सावळा. तो पुंडलिक पाठमोरा बैसला चरण धूत मातेचे. भगवंत पाठीशी तिष्ठत विराजमान घवघवीत. जगनी ठेविले दोन्ही हात शंख चक्र गदा पै. जानू मध्ये धरली वेटी सुहास वदन जगजेटी. वनमाळा रुळती कंठी चरणांगुष्ट पर्येत. शिदोरीचे शिंके निश्चित खांद्यावरी मागे डोलत. मकराकार कुंडले घवघवीत प्रभा फाकत दश दिशा. कौस्तुभाचे तेजा आगळे सूर्यबिंब झाकोळले. ते श्रीवच्छलांचन शोभले ते वर्णिले नवजाय. कमळाची अपाद माळ वैजयंती सुढाळ. वनमाला देती डोल अपाद मस्तकापर्यंत साजिऱ्या. मुक्तमाळा परिकर तोची हृदयी मंत्र षडाक्षर. मुक्ता फळ रूप एकाक्षर ते योगेश्वर जाणती. नासिक सरळ आकर्ण नयन मस्तकी शिवलिंग शोभायमान. दंडिक केयूर प्रभा घन दिव्य कंकण विराजित. कटिमेखला गोमती भोवती शुद्र घंटिकाची दाटी. सुवर्णवल्ली वेष्टिल्या कटितटी तिप्पट वळुनी साजिऱ्या. वल्लरीची कटी सुंदर दंडी शोभती परिकर. दशांगुळी मुद्रिका तेजाकार दिगंबर उभा असे.
गुल्लव्याच्या पिशव्या दोन्हीकडे खोचल्या जगनी, वामहस्ती शंख धरुणी, सव्यहस्ती चक्र शोभे. कोटी सूर्याची प्रभा, तैसा लक्ष्मी नायक उभा, ते शोभा वर्णता शोभा, वेदशास्त्रार्थक्य अतर्क्य. तो पुंडलिक घाबरला, म्हणे एवढा का प्रकाश पडला, म्हणून मागारा पाहता झाला तो देखिला भगवंत. तळ हाती पित्याचे चरण, तेथून केले हरीस नमन, वाम मस्तकी धरून वज्री टाकली बैसावया. तीवर जोडून दोन्ही पद, उभा राहिला सच्चिदानंद, समनयन समपदा भेद, कटी प्रसिद्ध सम करते. हरी म्हणे पुंडलिका, भक्तन देखो तुझ सारिका, आता वर मागे आवडे जो का, भक्त राया ये वेळे. मग आता कृष्णाने रुक्मिणीची समजूत काढली, लक्ष्मीची किंवा रुक्मिणीची रुसून आली ती, आणि मग पुढे वळला, पाठीमागं रुक्मिणी, तर पुढे कोण दिसलं, पुंडलिक भक्त दिसला, किंवा त्याच्या आश्रमामध्ये आला तो. त्याची पाठ होती दरवाजाकडं, तो आपल्या आईबापाचे चरण चुरत होता. आता काही ठिकाणी वाचलंय काय, तो बोलतो, देवा माझ्या आई वडिलांना मी स्वच्छ करतोय, तर तुम्ही बाहेरच थांबा, बाहेर चिखल आहे म्हणून त्याने वीट टाकली, त्या विटेवर उभे राहा असं सांगितलं. काही ठिकाणी अशी पण कथा ऐकली की मग ते तिघे आहेत ना, तिथं प्राण सोडतात, माता पित्याच्या पायाशी, तो म्हणजे पांडुरंगाने पुन्हा जाऊच नाही. सांगितलेलं काय होतं, वीट टाकीतो येथूनच मी, आणि तुम्ही त्यावरी विठ्ठला उभे राहतो वरी, माये पिताची करतो सेवा, करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे राहतो वरी. मग ते तिथंच प्राण देतात, म्हणजे पांडुरंग परत पंढरीतून जाऊच नाही. आता इथं त्याचं छान वर्णन केलेलं आहे की शंख चक्र गदा पद्म हातात आहे, जंगनी म्हणजे कमरेखालच्या भागावर दोन्ही हात टेकलेत कमरेवरती, आणखी काठी धरली दोन पायाच्या मध्ये, असा सुवास्य वदन आहे, त्याचे मकराकार म्हणजे त्याच्या कानामधले बघा माशाच्या आकाराचे आहेत, मकराकार अशी कवच कुंडल आहेत, आणखीन कौस्तुभ आहे, कौस्तुभ मणी गळ्यात आहे, छातीवर श्रीवत्स लांछन आहे, कमळाची माळ गळ्यामध्ये आहे, वैजयंती आहे, माळापार पायापर्यंत अंगठ्यापर्यंत पायाच्या अशा लांबड्या मोठ्या मोठ्या माळा आहेत. केयूर प्रभा म्हणजे काय, त्याचं मोरासारखं निळा रंग आहे त्याचा, केयूर प्रभा. दंडातल्या दागिन्याची प्रभा कशी पडली, निळी पडलेली आहे. 10 बोटात अंगठ्या आहेत, दिव्य असे कंकणं हातामध्ये आहेत, आणखीन त्या सुवर्णवल्ली म्हणजे सोन्याच्या वनस्पती एक प्रकारे, किंवा त्या सोनेरी वनस्पती 3 प्रकारे वळून एकमेकाला अशी कमरेला कंबर पट्ट्यासारखं केलेलं आहे, त्या वल्लरी शोभत आहेत. गुल्लव्याच्या पिशव्या म्हणजे काय, गुल्लव्याच्या पिशव्या बटवे, मग ती शिदोरी वगैरे घेऊन आला होता, ती बटवे त्याच्या दोन्ही बाजूला आहेत, दोन्ही बाजूला 2 कमरेच्या साईडला पिशव्या खोवलेल्या आहेत, एका हातामध्ये चक्र शोभत आहे, असा लक्ष्मी चालक उभा आहे. त्याचा प्रकाश पडला तेव्हा पुंडलिकाने मागं वळून बघितलं, एवढा प्रकाश कशाचा पडला, तर प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या दारात उभा आहे. सम नयन समपद म्हणजे समान पाय, एक मागं नाही पुढं नाही, आणि नजर पण अशी एका ठिकाणी सम, ती पायाकडेच आहे, विठ्ठला समचरण तुझे धरिते, तसं आहे ते. आणि मग कटीवर समकर्मे, दोन्ही बाजूला समान हात ठेवलेले आहेत, म्हणजे सगळ्याशी समान आहे त्याचं वागणं, असा त्यातून अर्थ आहे. मग पुंडलिकानं काय केलं, म्हणला देवा आईबापाचे पाय चुरतोय मी, आता ही वीट तुम्हाला फेकलेली आहे, त्या विटेवरती तुम्ही उभे राहा, म्हणून वज्री म्हणजे वीट टाकलेली आहे त्यांच्या विठ्ठलाच्या पुढं, आणि राहा उभं सांगितलेलं आहे. मग हरी म्हणला पुंडलिका, तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाहीये, तू आता काय आवडेल तो वर मला मागून घे. सेवा झाली संपूर्ण, मग पुंडलिक जवळी येऊन घातले हरसी लोटांगण, प्रेमे करुणी सद्गद, म्हणे वर देशी भगवंता, जैसा उभा आहेसी आता, तैसेची असे तत्वता, चिरकाळ येथेची, त्रिधा रूपे करुणी ऋषिकेशी, दर्शन देई लोकासी, तीर्थक्षेत्र आणि मजपासी, समान राहे सर्वदा, दर्शन तुझे प्राणी मात्रा, उद्धरी तू राजीव नेत्रा, अवलोकिता तुझ्या वक्रा, धणी माझी पुरेना, तिन्ही देवांचे रूप एक, होई तू वैकुंठ नायक, विठ्ठल हे नाम देक, तिन्ही लोकी रुडवावे, माझे नाम विख्यात, ते क्षेत्र हो का अद्भुत, भक्ती मुक्तीदायक, सत्य उद्धरोत लोकत्रयी, सकळ तीर्थ मुकुटमणी, तीर्थ व्हावे ये स्थानी, मग म्हणे चक्रपाणी, इतकेही होईल, भीमा नदी येथे येईल, ते तुझा आश्रम पावन करील,
कलियुग प्रवर्तल्या तत्काळ शतवरुषा उपरी. त्रिभुवनीची तीर्थे दोन प्रहरा येतील येथे. माझ्या दर्शने प्राणी मात्रा ते भक्तिज्ञान वाढेल. पंढरी क्षेत्र हे नाम तैपासून उत्तम. पुंडलिक म्हणून पंढरिया उभा राहिला घनश्याम. विटेवर याद्यापी शिव म्हणे पार्वती ऐसीच पंढरीची ख्याती. महिमा अगाध वेदश्रुती वर्णवेना तेथीचा. श्रीधर म्हणे ऐसी पंढरी समाधी रथ निर्विकारी. स्वामी माझा भीमातिरी ब्रह्मानंद यतिराज. शुद्ध बीज मार्गेश्वर त्या दिवशी रविवार. ब्रह्मानंद यतीश्वर समाधिस्थ पंढरीये. पांडुरंग आणि ब्रह्मानंद यांचा महिमा आगाध. नकळे नकळे हो भेद वेदश्रुती स्वीगर्थ तसे. श्रीधर म्हणे सावधान पुढे आहे गोड निरूपण. संती द्यावे वरदान कथा संपूर्ण बोलवावी. इति श्री पांडुरंग महात्मे पुंडलिक वरदान नाम तृतीय अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. मग आईबापांची सेवा झाल्यावर पुंडलिक बाहेर आला. पांडुरंगाला नमन केलं. कृष्णाला म्हणे देवा त्रिधा रूपाने मग तिन्ही रूप आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश त्याचं एकच रूप कर आणि तू इथं राहा आणि इथलं जे जागा आहे ते तीर्थक्षेत्र होऊ दे. तुझं चेहरा पाहून माझं काही समाधान होत नाहीये तरी पण तू इथंच राहा आणि या क्षेत्राला नावारूपाला आण. मग ते म्हणाले ठीक आहे भीमा नदी इथं येईल तुझा आश्रम पावन करेल. आणि कलियुग झाल्यानंतर 100 वर्ष वरती कलियुग संपल्यानंतर पण त्रिभुवनातली सगळी तीर्थे 2 प्रहरासाठी येथे येतील या नदीमध्ये येतील. आणि सर्व प्राणी मात्राला माझं दर्शन घेतल्यानं भक्तीचं ज्ञान वाढेल आणि पंढरी या नावानं हे क्षेत्र इथून पुढे निर्माण होईल असं सांगितलं. मग श्रीधर स्वामींचे वडील कोण ब्रह्मानंद यतिराज. मग त्यांनी समाधी घेतलेली आहे पंढरपुरात भीमा तीरावरती त्यांची समाधी आहे. त्याचा उल्लेख केला आहे. शुद्ध बीज मार्गेश्वर म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधल्या शुद्ध द्वितीयेला त्यांनी हे केलेलं आहे समाधी घेतली आहे. आणि आता पुढचं काय निरूपण आहे ते गोड आहे पुढच्या अध्यायात ऐकावं असं म्हणून इथे हा अध्याय समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.